इथे मी राजा तुला राणी म्हणू का, ही फॅट गाडी माझी म्हणू का, मी पंपं करावं तुम्ही बाजूला सरावं, कुणी आडवं आलं तर मी ब्रेक दाबावा, इथं मी राजा तुला राणी म्हणू का. धनगर ओवीतून त्या गीताला उचललेलं आहे. त्या 50 वर्षानंतर त्या साहित्याला ती किती आनंद घेताना दिसत आहेत मला. मी स्वतः स्टेटसला ठेवलं सर, अरे जाऊ दे जगाचं काय चाललंय ते चालू दे. तर ती जी धनगर ओवी आहे, गजनृत्य एक मोठा प्रकार आहे जो आपल्या अगदी राष्ट्रीय 15 ऑगस्ट 26 जानेवारी लाल किल्ल्याच्या समोर सुद्धा गजनृत्य झालेलं आहे. ते कथानक जर गायला लागले धनगरी ओवींचं, ते वाद्य ढोल उठू वाटत नाही. मी कधी कधी आरेवाडीच्या वगैरे जत्रेत जातो, चिंचणी मागे यात्रेत जातो, मी रात्र ऐकत बसतो सर. मला लोक म्हणतात अरे काय शिक्षक आहे काय, अरे माझं कल्चर आहे, मला आनंद मिळतो. बरोबर. त्यामुळे गजनृत्य सुद्धा मी नाचतो स्वतः, कारण त्याच्यात आबालापासून लहानापासून मोठ्यापर्यंत नाचतात आणि आनंद घेतात ते समोर. साहित्याच्या अँगलला वेगळे ऍडजस्टमेंट काय नाही. जे मला व्यक्त व्हायचं होतं, जे सांगायचं होतं ती मी लोकांपर्यंत म्हणजे मांडत गेलो, जसंचे तसं मांडत गेलो. आणि त्यांनी ते मेंढपाळ समूह रस्त्याच्या कडेने चालला होता, त्यांना वाटलं अरे ह्याच्याबद्दलच हेडाम लिहिलेलं आहे. त्यांनी गाडी उभा केली, लक्झरीज गाडी उभा केली, सांगितलं तुम्हाला माहित आहे का तुमच्याबद्दल काहीतरी लिहिलंय. म्हणजे आम्हाला काय माहित नाही, आम्ही असंच रोज माळो फिरत आहे, आमचं कोण लिहितंय साहेब. तर त्यांनी गाडीतून पुस्तक काढलं आणि त्यांना दाखवलं आणि मला व्हिडिओ कॉल केला की बघ. त्यांना एवढा आनंद झाला की म्हणे आम्हाला वाटत नव्हतं आमच्या कोणीतरी लिहिल, परंतु लिहिलंय, आम्हाला आनंद आहे. एका धनगर कुटुंबात जन्मलेला मुलगा, त्याचं ते खडतर आयुष्य, शिक्षणासाठीचा त्याचा ध्यास, तो प्रवास, हे सगळं आपल्याला त्या पुस्तकात वाचायला मिळतं. आणि पुस्तक संपतं कुठे, तर हे जे धनगराचं पोर असतं ते मास्तर होतं. आज आपल्यासाठी ही काही फार नवीन गोष्ट राहिलेली नाहीये, पण जे आज आमचे मित्र आपल्या या पुस्तक आणि बरंच काही या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्या गावासाठी, त्यांच्या समाजासाठी ही फार मोठी गोष्ट होती. याच पुस्तकावर चर्चा करायला आज आपल्याकडे हेडाम या कादंबरीचे लेखक नागू विरकर दादा आलेले आहेत. जाणून घेऊया या पुस्तकाबद्दल, या पुस्तकाच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल आणि का असे प्रसंग ह्याच्यात आहेत ज्याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. दादा नमस्कार. नमस्कार सर. पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे, आज मूड कसा आहे? आज मूड खूप छान आहे सर. या मराठी मूडच्या स्टुडिओमध्ये मी बसलोय आणि ह्या एवढ्या कॉम्प्लेक्समध्ये बसलोय. फार खूप दरीतून, गाव कुसाच्या बाहेर जंगलात दरीतून आलो आणि या स्टुडिओमध्ये बसलोय. खरंच छान वाटतंय सर. बर दादा, काय म्हणजे जेजुरीचं हळद लावली आहे का? हळद नाही सर, ही भंडारा आहे. आरेवाडीचा भंडारा आहे. ज्या धनगर कम्युनिटी मधून मी आलो, माझं जीवन इथेपर्यंत प्रवास करत आलं, त्यांचं हे प्रतीक आहे, एक मेडिटेशन आहे. बर. आणि हे लोक लावतात आणि त्या समाजाबद्दलच हे लिखाण आहे, म्हणून हा भंडारा आहे, विरोबाचा भंडारा आहे आणि तो लावलेला आहे. बर, हरकत नाही. मला एक सांगा की पुस्तक सध्या खूप गाजतंय. मी जर चुकत नसेल तर ही 6वी किंवा 7वी आवृत्ती. 6वी आवृत्ती. 2-3 वर्षात 6वी आवृत्ती आलेली आहे. हो सर. लेखक म्हणून कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप आनंद होतोय आणि आश्चर्यही वाटतंय की जेव्हा मी लिहिलं तेव्हा असं काय कुणाला आवडेल असं वाटलं नव्हतं. कारण 1955ला बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकरांची अजरामर कलाकृती आली, त्या समूहाबद्दल आली. बरोबर. त्याच्यावर चित्रपटही अमोल पालेकर साहेबांनी काढला, तुम्ही आपण सगळ्यांनी पाहिला. हो. पण त्याच्यानंतर एवढा प्रदीर्घ काळ गेल्यानंतर, 60-70 वर्षे गेल्यानंतर सुद्धा त्या कम्युनिटीबद्दल लिहावंसं वाटलं. तर त्या वेदना मनामध्ये होत्या, ते अनुभवलेलं होतं. एक आपले 99 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील साहेब या कादंबरीला म्हणजे ब्लर्ब दिलेला आहे. आणि ते म्हणतात, ते पहिलंच विधान आहे त्यांचं की बनगरवाडीच्या पुढचा पल्ला म्हणजे हेडाम आहे. बरोबर. आता तो कसा आहे, तर
व्यंकटेश माडगुळकरांनी जी मेंढपाळ समाजाबद्दल लिहिले ते त्या गाव कुसावर बद्दल लिहिलं आणि शेवट त्याचा आहे आता दुष्काळ पडला हे निघाल्यानंतरचा पुढचा पल्ला म्हणजे हेडाम आहे सर. आणि मग रोज नवं गाव नवी चूल करणारी मंडळी, आणि त्याच्यातला मी एक स्वतः मी बरोबर. साक्षीला आहे. बरोबर. त्यामुळं बरोबर. हे हेडामचा हा प्रवास पुढं होतो आहे आणि खूप गाजते, खूप लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मला प्रचंड आनंद होतोय सर. 2 वर्षामध्ये 6 आवृत्त्या. एक आवृत्ती आपण 1000ची पकडली तर 6000 पुस्तकं विकली गेलेली आहेत. होय सर. आणि एक पुस्तक 3 जणांनी आपण वाचलं असं पकडून चाललो तर 20,000 लोकांनी तुमचं जे काही क्रिएशन आहे ते वाचलेलं आहे. तर काय लोकांचे काय प्रतिक्रिया आहेत या बाबतीत? सर, लोकांच्या एवढ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत की तसं हेडामवरती कोणत्याही कादंबरीचा प्रभाव नाही. बरं. माझे आवडते लेखक झुंबी आनंद यादव हे माझे आवडते लेखक जरी असली तरी तसा ह्याच्यावर कोणता प्रभाव नाही किंवा साहित्याच्या अँगलला वेगळे ऍडजस्टमेंट काय नाही. जे मला व्यक्त व्हायचं होतं, जे सांगायचं होतं ती मी लोकांपर्यंत म्हणजे मांडत गेलो, जसंचे तसं मांडत गेलो. आणि लोकांच्या एवढ्या बोलक्या प्रतिक्रिया येत आहेत की जेव्हा सर एका मेंढपाळ कुटुंब मोठे साहित्यिक आणि ते पुस्तक गाडी उभा वाचून झालं मोठे आणि त्यांनी ते मेंढपाळ समूह रस्त्याच्या कडेने चालला होता. त्यांना वाटलं अरे ह्याच्याबद्दलच हेडाम लिहिलेलं आहे. त्यांनी गाडी उभा केली, लक्झरीज गाडी उभा केली, सांगितलं तुम्हाला माहित आहे का तुमच्याबद्दल काहीतरी लिहिलंय? ते म्हणे आम्हाला काय माहित नाही, आम्ही असंच रोज माळो फिरत आहे, आमचं कोण लिहितंय साहेब? तेव्हा त्यांनी गाडीतून पुस्तक काढलं आणि त्यांना दाखवलं आणि मला व्हिडिओ कॉल केला की बघ. त्यांना एवढा आनंद झाला की म्हणे आम्हाला वाटत नव्हतं आमच्या कोणीतरी लिहिल, परंतु लिहिलंय, आम्हाला आनंद आहे. किंवा खेड्यापाड्यातली जे माणसं आहेत, म्हातारी माणसं आहेत किंवा तरुण आहेत, जे 80-90च्या सर दशकामधली जी मंडळी आहेत ते एकटा नागोविरकरांचा संघर्ष आहे. जे गाव कुसावरून खेड्यापाड्यातून आलेली मंडळी आहेत त्यांनी ही वेदना भोगलेली आहे, त्यांनी हे अनुभवलेलं आहे आणि त्यांना प्रचंड ते आवडतंय. इव्हन कलेक्टर जगन्नाथ विरकर साहेब प्रकाशन सोहळ्याला होते तेव्हा त्यांनी ते व्यासपीठावरून तर रडले, पण सांगितलं मी घरामध्ये जेव्हा वाचताना 3 वेळा रडलो. कचरे साहेब आहेत महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागामध्ये, त्यांनी म्हटलं की मला सहज पानावर उलगडावे म्हणून मी कादंबरी घेतली आणि पहाटे 3:30-4 वाजेपर्यंत वाचली. ही झाली वाचक मंडळी जी आहे, जी गाव कुसावरून क्लास 1 क्लास 2 अधिकारी झाले. परंतु जी शेतकरी आहेत, एका सर समूह मेंढरांचा समूह असा बाजूला बसला होता आणि मला एक व्हिडिओ आला की आम्ही ते एक पोरग कोणतरी शिकलेलं होतं 7वी-8वी, वाचता येत होतं, चल रे वाच म्हणे. आता ह्यांना तरी वाचता येत नाही समूहाला, तर ती पोरग वाचत होतं आणि सगळे अशी पारायणाला कशी माणसं बसतात तसं करतात. माझ्या डोळ्यात तेव्हा टचकन पाणी आलं की अरे मी जी लिहिलंय तिथे पोहोचलंय. बरोबर आहे. आणि माझं लिहिण्यामधलं भावना हीच होती सर की आनंद यादवांच्या झोंबीनी नागोविरकरांना पुन्हा शाळेत जायला लावलं. क्या बात आहे. माझं शिक्षण सुटलं होतं आणि मी डीएड सोडून घरी येत होतो. तानाजी तोरसकर नावाच्या मित्रांनी सांगितलं अरे नको जाऊस, घरी दुर्गत घटना घडल्याचं अर्धपत्र आलं होतं, नकोच म्हटलं, मला शिकायचं नाही. कोल्हापूरला मी डीएडला होतो सर. आनंद यादवांची झोंबी हातात दिली आणि मी ती झोंबी घेऊन गावाला गेलो. शेताच्या बांधावर बसून बैलगाडीत बसून झोंबी वाचली आणि तेव्हा कळलं मला ह्या पुस्तक काय शिकवतात आयुष्यामध्ये. अरे केळाच्या साले खाऊन हा जर माणूस कुलगुरू होत असेल तर तुला काय धाड भरली. आणि पुन्हा मला शिकावंसं वाटलं की 4 महिने आपण पूर्ण करूया. आणि माझ्या कोल्हापुरातल्या मित्रांनी स्वतःच एक माणूस पाठवला आणि सांगितलं त्याला घेऊन या, त्याचा खर्च आम्ही करू. आणि खरंच खर्च केला. कादंबरीमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. आणि मग पुस्तकाने मला घडवलं, तर माझं पुस्तक हेच पुढं गुरु झालं. आणि मग ह्या लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत, अगदी रोज कोण ना कोण लिहित असतं. आनंद होतो सर की आपण जे रात्र दिवस जागून केलं आहे ते कुणीतरी वाचत आहे. मला ना पुस्तकाच्या टायटल बद्दल विचारायचंय. हेडाम म्हणजे काय एक्झॅक्टली? सर हा तमाम वाचकाला पडलेला प्रश्न आहे. माझी प्रतिभा आहे का काय मला माहित नाहीये, परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. आणि जे जुने शब्द आहेत किंवा जी लोप पावत चाललेली संस्कृती आहे मराठी, तर त्यातला एक हेडाम हा शब्द मी मराठी भाषेच्या जोडीमध्ये टाकलेला आहे. मी सांगतो त्याच्याबद्दल. हा पूर्ण शब्दकोशामध्ये शब्द नाहीये कुठेही पुस्तकात नाही. सगळ्या समीक्षकांनी शोधून पाहिलं की हेडामचं काय सापडतंय का. फार व्यापक अर्थानं सर हेडाम हा शब्द वापरलेला आहे आणि तोच लोकांना परिचित झाला.
बरं. मानवी संस्कृती किंवा मानवी उत्क्रांती जी आहे ती अशी हा. आहे की एखादं काही कळत नसलं का शोधून बघायचं, बरोबर. उकरून बघायचं, त्याचं संशोधन करायचं हो. आणि मग काय आहे हेडाम, काय आहे हेडाम, हा प्रत्येक वाचकाला पडलेला प्रश्न आहे. हम्म. तर बिरोबाच्या समोर प्रतिकात्मक स्वरूपामध्ये हेडाम हे खेळलं जातं. बरं. एक हेडम्या असतो, हम्म. त्याच्या हातात वेताची काठी असते, भंडारा अंगावर उधळून घेतो. हम्म. प्रत्येक ठिकाणी पट्टणकुडीला वेगळं, आरेवाडीला वेगळं, आमचं बरं. नागोबा मंदिर आहे तिथं वेगळं. बरं. तो मी जी लहानपणी पाहिलं, तो एक व्यक्ती 7 लोकांबरोबर प्रतिकात्मक लढतो. हम्म. मग समजा याचं त्याच्याशी लढणं झालं की दुसरा आवाज देतो त्याला हम्म. की तू माझ्याशी लढ. आणि मग हम्म. म्हणजे लिहून पूर्ण झाली तरी नाव काय द्यायचं मला खरं सुचत नव्हतं. हम्म. तेव्हा कळलं की अरे नागू विरकरांच्या आयुष्यामध्ये अनेक संकटाने आव्हानं दिली हम्म. आणि तो हेडमॅच जिंकतो आणि मग तो आनंद नृत्य करतो. हम्म. तर म्हटलं आता आपण नोकरी लागलो, आपण जिंकलो आहोत. हो. हेडाम खेळलेलंच आहे, अनेक संकटाचे हेडाम आपण खेळलेला आहे. हम्म. आणि मग हे नाव द्यायचं ठरवलं. हम्म. एक निवृत्त केंद्रप्रमुखच आहे जगन्नाथ विरकर आणि आम्ही दोघांनी ठरवलं की सर आता हे नाव देऊया आपण. हम्म. आणि दिलं आणि खूप लोकांना आवडलं, खूप लोक प्रेम करतात त्याच्यावरती. नाही, मीही जेव्हा हेडाम बद्दल इंटरनेटवरती सर्च केलं तेव्हा फक्त कादंबरीच येते. दुसरं जे तुम्ही आता सांगितलं ते कुठेच येत नाहीये. असं का वाटलं दादा की जो काही तुमचा प्रवास आहे तो सगळा शब्दबद्ध करावा? सर या प्रवासामागं खूप मोठ्या वेदना आहेत. हम्म. हेडाम हे कल्पनेने लिहिलेलं साहित्य नाही, भोगलेलं साहित्य, जगलेलं साहित्य. बरोबर. माझ्या आयुष्यामध्ये जर एक युटर्न आला नसता सर, हम्म. तर नागू विरकर या स्टुडिओमध्ये बसला नसता आणि जगाला हेडाम बी लिहू शकला नसता. हम्म. जालिंदर खाशाबा पोळ नावाचे गुरुजी माझ्या आयुष्यामध्ये आले, माझ्या आयुष्याला एक युटर्न मिळाला. हम्म. मी 4थी पर्यंत शाळेमध्ये गेलोच नाही. म्हणजे मेंढर मुलखावर निघाली की मुलखावर जायचं, मेंढर घरी आली की शाळेत जायचं. म्हणजे मी कितवीला आहे आणि कितवी पास झालोय हे मला कळत नव्हतं आणि माझे गुरुजी कोण आहे याचाही थांगपत्ता नव्हता. बर. एकदा 4थीचं वय झालं होतं, जरा खेळकर झालं होतं हम्म. आणि मेंढर मुलखावरून घरी आली. पार सातारा लातूर भागामध्ये 2-3 जिल्हे वलडून ती मेंढर जायची आमची. बर. मग बर. ती घोड्या बसून परत यायचो. मग पाऊस पडला, श्रावण महिना वगैरे असेल हम्म. आणि मग पोरं म्हणायला लागले की बाबा आता गुरुजी खूप चांगले आलेत, गुरुजी खूप चांगले आलेत. बर. म्हटलं जाऊनच बघूया गुरुजी चांगले आले तर कसले आहेत गुरुजी बघूया. आणि मी त्या शाळेच्या प्रांगणामध्ये गेलो, उशिरा गेलो थोडंसं. हम्म. हे नव्हतं की वेशभूषा, केशभूषा ह्या काही प्रकार, डोक्यावर टोपी होती, नाडीचे विचार होते. हम्म. आणि ते शेटे गुरुजी नावाचे ओरडले, अरे बाबा तू शाळेत आहेस का? हम्म. तर कोणत्या वर्गात बसावं असं मला प्रश्न पडला होता. मी 3री पास झालोय का, मग 4थीत गेलोय का, मग गुरुजी कोणते, रांग कोणती. हम्म. आणि पोरं सगळी माझ्याकडे बघून हसली सर. हम्म. मला वाटलं चला माघार फिरूया, हम्म. आपलं काम नाही, आता आपलं खेळ संपला येतला. हम्म. मी माघारी निघणार एवढ्यातच 2-4 गुरुजींचा गरडा माझ्या भोवती पडला. हम्म. आणि खामकर नावाचे गुरुजी होते मला, जे 3रीला होते. हम्म. ते माझ्या तोंडासमोर आले आणि समोर आले आणि सांगितलं, हा तू त्या धनगराचा नाग्या काय रे, हम्म. 6 महिने शाळेत आणि 6 महिने मुलकावर, गुरुजी घ्या तुमच्या ताब्यात. हम्म. आणि जालिंदर खाशाबा पोळ नावाच्या व्यक्तीनं माझ्या खांद्यावर हात ठेवला, माझे डोळे पाणवले होते, मी बरं. निघायच्या तयारीत होतो परत. हं. सांगितलं नागू चल आपल्या शाळेत. बर. आणि मी गुरुजींबरोबर शाळेच्या प्रवाहात आलो. गुरुजींनी प्रचंड प्रेम केलं. माझ्या आजूबाजूला मला काही कामं सांगितली आणि मी गुरुजीच्या प्रेमात पडलो सर. हम्म. आई वडिलांपेक्षाही गुरुजी प्रेम करायला लागले. मात्र 6च महिन्यात पुन्हा मेंढर मुलखावर निघाली. गावाकडचा चारा वाळला हम्म. आणि घरामध्ये घर विभक्त झालं. आणि आई सांगितलं जा गुरुजीला सांगून ये, आता कधीच नाही जायचं शाळेत म्हणून, तुझी शाळा सुटलेली आहे. म्हणजे शाळा सुटलेली. संपलं तुझं हा. आता. आता तू मेंढर राखण्यासारखा झालायस, आता तुला शाळेत नाही पाठवायचं, जा गुरुजीला सांगून ये. बर. सर मी जड अंतकरणानं कादंबरीमध्ये वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की जड अंतकरणानं गेलो, एका कोपऱ्यात बसलो. आता गुरुजीनं कसं सांगायचं? बरोबर. टेबलाचा आधार घेतला हम्म. आणि गुरुजीनं सांगितलं, गुरुजी मी उद्यापासून कधीच येणार नाही. हम्म. गुरुजींचे जेवत होते, तोंडातला घास तोंडात अडकला. अरे ज्याला मी स्कॉलरशिपमध्ये पहिला आणणार होतो, ज्याला मी खूप काही घडवणार होतो, तो निघाला. आणि माझा रडण्याचा बांध फुटला आणि सांगितलं जाताना मला एकदा भेट. आणि खरंच सर मेंढराचा तांडा जेव्हा शाळेच्या समोरून चालला तेव्हा आईला एकदाच म्हणतो मी घोड्यावर बसलो होतो, एकदा गुरुजींना भेटू दे. जे देव माणसाने मला प्रेम केलंय ना, एकदा जातो म्हणून सांगू. नाही नसतो गेलो तरी चाललं असतं, पण प्रेमच एवढं गुरुजींनी केलं की मला पुढे जावंसं वाटलं नाही. आणि नेमके एका मुलानं जाऊन, आनंद माने नावाचा माझा एक वडर समाजाचा मित्र आहे, तो पळत गेला, सांगितलं गुरुजी हो निघाला. त्याच तडफीने गुरुजी आले आणि माझ्याकडे बघितलं, माझ्या डोळ्यातून 2-2 धारा येत होत्या. गुरुजी मी जातो. डोक्याची गांधी टोपी काढली आणि तोंडावर ते आवळली मी सर.
आणि माझ्याकडे बघितलं गुरुजींनी, आईला समजवलं, अहो शिकू द्या पोरगं, म्हणजे कुणाकडे ठेवायचं ते सांगा तुम्ही. हम्म. आमच्या बापजात्यात कुणी मास्तर झालेलं नाही, हम्म. आमच्या पोराला नादाला लावू नका. आणि सर माझ्याकडे एकदा पोरगी येऊन मला म्हटले, माझ्याबरोबर राहशील, येतोस? क्षणाचाही विचार केला नाही सर. जन्मदत्त आई वडिलांना सोडलं, सांगितलं गुरुजी राहतो. घोड्यावरून खाली उतरून घेतलं आणि या शाळेच्या प्रवाहाला लावलं. आणि मग ह्या ज्या समूहाच्या वेदना आहेत, डीएड नंतर बी मी या समूहाबरोबर गेलो. डीएड झालं नंतर बी आमच्या भावाबरोबर लातूर, उस्मानाबाद या भागात गेलो. तेव्हा अनेक पुस्तकं वाचली होती, अनेक साहित्य वाचलं होतं. उपरा, उचल्या, कादंबऱ्या वाचल्या होत्या. तेव्हा त्या वेदना कळायला लागल्या की ह्यांचं साहित्य लिहिण्यासारखं आहे. बरोबर. आणि म्हणून ही साहित्यकृती लिहाव्याशी वाटली. हे एम.ए. मराठी केलं मी. तेव्हा वाटायचं की मला काहीतरी लिहायचंय, मला काहीतरी लिहायचंय. खरं मला उशीर झाला सर खूप लिहायला. बर. तेव्हा 20 वर्ष बीज डोक्यात होतं की मला काहीतरी लिहायचंय. हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे शिक्षण आहे ते तुमचं एकदा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हो. आणि ती डोक्यातलं बीज वळवळत होतं आणि लॉकडाऊन मध्ये हेडामला हात घातला. 20 वर्षानंतर मी कादंबरी लिहिली आहे. बर. आणि कुठेतरी जे आता तुम्ही प्रसंग सांगितलात तोच कव्हर पेज वरती मला दिसतोय. एक आई आहे, डोक्यावरती सामान आहे, तुम्ही घोड्यावरती बसलेला आहात आणि मेंढरं सगळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघालेले आहेत. हो सर, ते दुष्काळाचा पट्टा वगैरे आहे. मला एक सांगा की तुम्ही शासकीय नोकरीमध्ये, होय, शासकीय नोकरीमध्ये असताना हे कसं जमलं हो? म्हणजे काही लोक म्हणतात की मी सकाळी 4 वाजता उठतो, 4 ते 8 मी लिहितो. त्याच्यानंतर काही जण म्हणतात की असं काही नसतं, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी लिहितो. काहींनी तर मला असं सांगितलं की हॉस्पिटलमध्ये बसून मोबाईलवरती मी पुस्तक लिहिलेलं आहे. तुमची प्रोसेस काय होती पुस्तक लिहिण्याची? सर, लेखक हा त्याच्यातला उन्मेष मांडत असतो. टू द पॉइंटला जेव्हा तो येतो तेव्हा ते काळ, वेळ आणि प्रवास याचं त्याला भानच नसतं. बर. मी हे 20 वर्षानंतर जेव्हा लॉकडाऊन पडलं आणि मोखाडासारख्या अतिदुर्गम भागामधल्या एका आश्रमशाळेमध्ये मी राहिलो. आणि मी आणि मुख्याध्यापक आम्ही दोघंच होतो, मुलं नव्हतीच. बरोबर. तेव्हा म्हटलं आता ह्या वेळेमध्ये आपण काय करायचं. आणि सर पेन उचलला. 3 आठवड्यामध्ये 350 पानं लिहिली. बर. वहीमधली लिहिली, रेखाटून काढली. आणि तेव्हा किती वाजता झोपलो, किती वाजता उठलो. जंगल बाजूने किर्र झाडी आणि पक्ष्यांचं, रातकिड्यांचे आवाज यायचे. तर मी लिहित गेलो आणि ते लिखाण पूर्ण झालं. बरं, नुसतं माणसं म्हणतात की मला टेबल पाहिजे, मला असं पाहिजे लिखाण, असं काय नाही. कसारा टू कल्याण हा प्रवास करत असताना सुद्धा मी त्या ट्रेनमध्ये काही दुरुस्त्या करणं, बसून त्या लोकांच्या गर्दीमध्ये बसून सुद्धा दुरुस्त्या केल्या. आणि काही मित्रांना दाखवलं हस्तलिखित, बाबा हे चालेल का. नवनाथ गोऱ्यांची फेसाठी त्याच काळामध्ये आली होती, त्यांना मी दाखवलं. आणि मग ते जेव्हा दाखवलं, किंवा आमचे संजय थोरात साहेब शिक्षणाधिकारी, त्यांना दाखवलं, रूपचंद झुंजारराव, भाऊराव चौधर, मित्रांना सांगितलं, अरे मी लिहिलं बरोबर आहे का. अरे ते म्हणजे खूप सुंदर आहे यार हे छाप. आणि खरं लिहायला सुरुवात केली. म्हणजे लिखाण पूर्ण झालं. बर. मग आता हे पहिल्यांदा लिहिलं, मग ते पुस्तक स्वरूपात नसेल, मग ते परत दुसऱ्यांदा लिहून काढलं, परत तिसऱ्यांदा लिहून काढलं, असं किती वेळा लिहावं लागलं? 3 वेळा लिहिलं. असा गट्टा साठल्यानंतर एवढं पुस्तक तयार झालं. म्हणजे वेळ लागल्यासारखं झालं होतं त्या काळामध्ये, जी झपाटून गेलं होतं. घरातले सुद्धा म्हणायचे, अरे करताय काय तुम्ही, 3:30 वाजल्या, 4:30 वाजल्या, तुम्हाला ड्युटीवर नाही का जायचं. पण ती नशा असते. हे असा इथं प्रसंग नको, हा शब्द इथं नको, हे मॅच होत नाहीये. आणि मग ते लिखाण ही जी गोष्ट आहे, ही अशी आत्माविष्कार व्यक्त करणारी गोष्ट आहे. त्याला काळा वेळाचं भान राहत नाही. मला तर राहिलं नाही, बाकीच्यांचं मला माहित नाही. ती कादंबरी पूर्ण झाली. ज्या दिवशी पहिल्यांदा पेन उचललं तो दिवस आठवतोय? आठवतंय सर. काय होता तो दिवस? रानशाळा नावाची कथा लिहिली. बर. जी आता मी तुम्हाला सांगितली गुरुजींच्या, ती रानशाळा नावाची कथा मी लिहिली आणि शिक्षण विभागाच्या ह्याच्यात प्रकाशित केली. अनेक जणांनी प्रतिसाद दिला स्मरणिकेमध्ये. आणि ते युट्यूबला टाकली. बर. आणि ती युट्यूब एवढी व्हायरल झाली की अरे म्हणजे असंही जीवन असू शकतं का, अशा पद्धतीचं जगणं असतं का. आज युट्यूबला आहे ते रानशाळा नावाची कथा. बर. खूप व्हायरल झाली. मग मला लोकांचे फोन यायला लागले का पुढे काय झालं तुमचं, तुम्ही कुठे येतात.
तर म्हटलं मी शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, केंद्रमुख आहे असं. हम्म. तर मग ती लोकांनी बी खूप प्रेरणा दिली. मग तर वाटलं अरे हे लोकांना आवडतंय वाटतं, लिहूया. बर बर ते बर पहिल्यांदा लिहायला लागलं तेव्हा एक कथा लिहिली साधी. त्या कथेचं रूपांतर कादंबरी झालं. बर. आणि पहिला दिवस हम्म. ज्या दिवशी कथा लिहायला सुरुवात केली आणि फायनल फायनल द एंड लिहिलं, हम्म. हा पिरियड किती दिवसाचा होता? साधारण सर 3-4 महिने लागले, 3-1 महिने लागले. बर. पण जेव्हा सर मी लिहिलेलंच हस्तलिखित सगळ्या दुरुस्त्या प्रिंट करून पुस्तक हातात आलं, हम्म. तेव्हा अनेक प्रसंगाला मी स्वतः सुद्धा रडलो, की मला जाणवलं नाही की हे मी लिहिले. हम्म. मी रडलो शेवटच्या ह्याला, तर मी अक्षरशः ओक्साबोक्ष रडलो. का रे मी लिहिले. हम्म. एवढं ते छान जुळलं मला. कसं जुळलं हे नाही मी सांगू शकत, पण ते जगलेलं होतं, भोगलेलं होतं. हम्म. 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 पण हा जो धनगर समाज ज्याच्यामधनं तुम्ही येता, ओके, हे आजही जे तुम्ही अनुभवलं, आजही ते तसेच आहेत का? वेळेनुसार काही सुधारणा झालेल्या आहेत, थोडं स्टॅबिलिटी आलेली आहे, काय आजची काय परिस्थिती आहे? सर अजूनही याच्यातला बराचसा समूह जो आहे, निरक्षर समूह आहे, पशुधन जे मानणारा जो समूह आहे, हम्म. तर तो अजूनही रोज नवगाव नवचूल करतोय सर. हम्म. अजूनही पावसामध्ये भिजतोय. बर. इतकं दहाकत आहे सर तिथं. त्यांचं जगणं एवढं आहे की एवढं इकडं ऐहिक सुखामध्ये माणसं गादीवर लोळत आहेत आणि हम्म. इकडं मात्र त्या स्त्रियांना 4-4 दिवस चूल पेटव ते अंगावरचे कपडे बदलायला नाहीये. हम्म. भर पावसामध्ये चूल पेटवायची आहे, भर पावसामध्ये ओझी उचलायची आहे. हम्म. तेव्हा ते वाचलं, ते अनुभवलं. आमची आई तर करायची, आम्ही त्यांच्या बरोबरच खेळायचो. बरोबर. आज ह्या गावावरून दुसऱ्या गावावर वाडा जातो. ज्या शेतात उतरायचं ते स्थळ माहित नसतं. कोणतं आहे हे स्थळ? हम्म. कुठून पाणी आणायचं, कुठून चुलीला दगड आणायची, कुठून सरपण आणायचं, हम्म. हे सगळं करून ते 1 दिवसासाठी करायचं. हम्म. आणि लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या गावाला जायचं. बर. बरं हे सगळं कशासाठी आहे? तर पशूंसाठी आहे. हम्म. की पशुप्रेम आहे त्यांच्या मनामध्ये. मेंढ्यांना चारा मिळावा याच भूमिकेतून. बरोबर. आणि यांच्या मुलांची फरफट होते सर. म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थी जे होतात, हम्म. ज्यातला माझ्यासारखा एक नागू आहे. अशा अनेक मुलांची शिक्षण सुटली हम्म. की मेंढ्यांच्यामुळे गेल्यामुळं त्यांना स्थैर्य राहिलं नाही. तर हळूहळू शासन खूप चांगल्या पद्धतीने सुधारणा करते. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न, अगदी जार काढून शोधून एक एक मुलगा शाळेच्या प्रवाहात आणला जातो. तेव्हा नव्हता. हम्म. आणि त्यामुळे त्यांची जी वेदना आहेत सर, रात्र दिवस काय काळ वेळ नाही सर. रात्रीच्या चांदण्या बघून ते घड्याळ बघतायत. बर. साप, विंचू, काटा अंथरुणामध्ये हम्म. साप पडतायत. हम्म. हम्म. उन्हामध्ये हे करतायत. बरं सुरक्षितता काय नाहीये. हम्म. असे बांधाच्या कडेने चाललं की लोक, एखादा शेतकरी म्हणतो ए काय काय शिव्या देतील सांगता येत नाही सर. हम्म. आज ही प्रसंग ते घडतायत. हम्म. आज एक जण 2-3 तास जागला, ही चांदणी पुढे सरकली. हम्म. ह्यात इथून इथं चांदणी येईपर्यंत एक जण, त्याच्यानंतर बरोबर. एक जण, असं 4 टप्पे करतात ते पहाऱ्याचे. हम्म. पण कोणतरी झोपला मध्येच कंटाळून आलेला आणि हम्म. भुईमुगाचं सगळं खाल्लं. तर उसानी माझ्या डोळ्यासमोर इतकं बडवलं, लोक आम्हा सगळ्यांना बडवलं. बर. तुम्ही पण होतात मी पण त्याच्यामध्ये होतो. बर. आणि ते विशेष म्हणजे मी डीएड करून त्या प्रवाहामध्ये गेलेलो होतो. हम्म. म्हणजे मला जाणीवा होत्या की अरे कुठं अत्याचार करता आमच्यावर, कुठं आम्हाला उपेक्षित कुठं मानता. आम्ही हम्म. पोटं भरायसाठी म्हणजे मेंढरांसाठी आलोय. हम्म. गुरासारखं बडवलं लोकांना. लोक उसात पळून गेले आमची. हम्म. मग त्या आजीच्या आमच्या अंगात आलं एक अस्त्र वापरावं म्हणून काहीतरी म्हणून. बर. अरे बाबा हे अंगात आलंय आणि मग ती केस बिस सोडली आणि ती लोक गेली. बर. तो प्रसंग कादंबरी चित्रित झालाय. हम्म. आज काल अगदी 8-10 दिवसापूर्वी सुद्धा ह्या लोकांना बेदम मारलेला आहे. हम्म. का तर शेताच्या बांधावून गेलं की मारतायत. ही हाल अपेष्टा प्रचंड यांची होतीये. हम्म. स्त्रियांचे जर आपण बघितलं, माझी मुंबई आकाशवाणीवरून नेहा खरे मॅडमने मुलाखत घेतली, तेव्हा त्यांनी जी कादंबरी वाचली, अरे बापरे, या स्त्रियांची सुद्धा एवढी दुःख आहेत. आपण हम्म. कुठल्या स्त्रियाबद्दल बोलतो आहे? बरोबर आहे. अहो सर, उघड्यावरती आंघोळ्या करायच्या हो. आहेत. सगळं समूह एकत्रच बसल्या, किते असे 10 लोक एकत्र बसलेले आहेत. हम्म. मेंढरमध्ये बसले आहेत. हम्म. ती लज्जा आहे. हम्म. तरुण मुली आहेत. हो. आंघोळ्या करणं असेल, बाकीच्या हो. सगळ्या गोष्टी हो. असतील. ह्या सगळ्या ओझं डोक्यावर घेऊन 3-3 किलोमीटर चालायचं आहे. घोड्यांचं बॅलन्स करायचं आहे. हम्म. संध्याकाळी जाऊन चूल पेटवायची आहे, सकाळी हो. चूल पेटवायची आहे. हो. 4-4 दिवस जर पाऊस लागला ना, तर त्यांच्या अंगावरच्या साड्या फेडता येत नाही सर त्यांना. बरोबर. ओल्या चिंब साड्यामध्ये हो. ते हे करतात. आणि हो. तो मी लिहिलंय. जेव्हा पाऊस वाहून गेलो आम्ही सगळेजण, हम्म. ताल फुटली आणि तो हो. प्रसंग वाचला तर म्हणजे अनेक वाचकांच्या डोळ्यात पाणी आलं. खरं असं यांचे हाल होतात का काय? म्हणून ह्या कमिटी बद्दलची जी आहे, मेंढपाळाचं प्रेम आहे, हम्म. ते या कादंबरीमधून आलेलं आहे सर. बर. मी जेव्हा पुस्तक वाचत होतो ना, तेव्हा हे पुस्तक आहे ना, असं
नॉर्मल मराठी लँग्वेजमध्ये, मराठी भाषेमध्ये नाहीये. एक काहीतरी गोडी आहे त्या भाषेमध्ये. अच्छा, अच्छा. ती काय आहे आम्हाला जरा समजावून सांगा ना? सर ही जी गोडी आहे ना, माणदेशी बोली भाषा आहे. हं. जी व्यंकटेश माडगुळकरांनी माणदेशी माणसं नावाची कादंबरी गाजली खूप हो, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती हं. आणि वनगरवाडीमध्ये बी तीच भाषा हो. आहे. लगा जेव्हा, "काय लगा? काय करतोयस? हं. चल लगा, पाऊस आलाय, मैंदळा पाऊस येतोय." हे हं. लोकांना ती भाषा आवडती आहे. हं. कधी पुस्तकामधले 1-2 प्रसंग तुम्हाला ते जे संवाद जर बघितले, हं. तर लोकांना नेमकं टू द पॉइंट तिथं घेऊन जात होतं. प्रसंगाला घेऊन जाते ती भाषा. हं. किंवा नाही, तो प्रसंग सांगा ना काय आहे म्हणजे, आणि त्या भाषेमध्ये सांगा मला. तर त्यामधला एक संवाद आहे सर, की ते मेंढरं जेव्हा तिथं जातात, ते बोलतात, "आपणच आपल्या माणसावर नीट पहारा करा म्हणून सांगितलं होतं. भडवीच्यानो, किती नुकसान झालं." हं. ही धनगरी तिड्याची भाषा होती. गोदाजी म्हणाले, "अरे भगवाना, धाव र, या पोरासने वांजूट कर." हं. धनगरांच्या बायका नुसत्या भुरड्या कोकाटल्यासारखं करू लागल्या होत्या. मुर्द्यांनो जनावरागत मारलं, त्याचं मडं बसवलं, त्यांच्या वसात कुत्रं मुतलं, झोळ्यासनी दयामाया आहे का नाही? अशी ती एक भाषा किंवा ती जी ग्रामीण बोली आहे त्यांची, ती ग्रामीण बोली लोकांना खूप आवडते. हं. आता ते 10वीचा एक प्रसंग आहे सर माझा. तेव्हा ती जी मी निकाल बघायला चाललोय 10वीचा. मी कामाला होतो, कामाला होतो. तिथे एक भाषा. तर 10वी परीक्षेनंतर सुट्टीत रोजगारासाठी जाऊ लागलो आणि तिथं माणसं मला चिडवायला लागली. ह्याला काय काम होतंय वय? कंबर बघा नरपुड्याची हं. आणि गड्याची हजेरी द्यायची वय ह्याला. हं. अहो घ्या ह्याला, चिकाटीचं पोरग आहे. घ्या, कामासाठी करतंय, शाळेसाठी करतंय. हं. असे एक जे संवाद आहेत, हां. ते संवाद लोकांना आवडत आहेत आणि जशी तोंडातली भाषा तशीच पुस्तकातली भाषा. हा मुद्दा खरं संवादाचा या कादंबरीमधला आहे बरोबर, सर. बरोबर. एक धनगराचं पोरगं मास्तर होतं आणि तोच मास्तर जो आहे, तो एक पुस्तक लिहितो आणि तेच पुस्तक सोलापूर विद्यापीठात एम.ए.च्या दुसऱ्या वर्षाला अभ्यासाला येतं. काय वाटतं तुम्हाला हे सगळं बघून, अनुभवून काय वाटतं? सर अक्षरशः मला हे सांगताना गहिवरून येतं. हं. मी डी.एड नंतर जेव्हा मेंढराला गेलो होतो, तर वाचनाचा मला छंद तेव्हाच लागला, पहिल्यापासून लागला. हं. एखादा भजी विकलेल्याचा कागद जरी वाऱ्याने उडून आला, त्या मेंढरं राखता तर ते उलगडायचो मी आणि ते वाचायचो. हं. काय बातमी आली का, काय पेपर आली हं. का? आणि असं जात असताना मी के सागरचा ठोकळा वाचत होतो. मी डी.एड झालो ही जाणीव विसरलेलो नव्हतो. पण वेशभूषेने सगळंच विसरलो होतो. म्हणजे दाढी वाढली होती, ती तसली कॅम्ब्रिजचे कपडे घातले होते, धनगरी मोठ्या चपला घातल्या होत्या. कुणी असं रस्त्याचा वाटेकरून म्हणत नव्हतं की हा डी.एड झाला असेल. आणि मी मात्र माझी जर निवड मंडळाची परीक्षा लागली तर मला पास व्हायचं आहे, मला शिक्षक व्हायचं आहे, ही जाणीव विसरलो. ठोकळा पुस्तक माझं मी पाठीमागे ठेवायचो, बंद केला होता आणि वाचायचो. थांबली मेंढरं तर रस्त्याने जातात. तर एक सहज व्यक्ती आला, शेतकरी आला, म्हटला, "अरे हे धनगर वाचून काय करणार आहे? तू मेंढर राखतोस, काय करतोय?" तेव्हा आमचे दाजी बोलले, आमचा भाऊ बोलला की अहो हा डी.एड झालाय, मास्टरचा कोर्स केलाय आमच्या मेहुण्यानी किंवा आमच्या भावानी. तर डी.एड झालाय हा. अरे मग कशाला फिरतोस इकडे मेंढर राखत? म्हटलं फिरतोय, आता काय करणार, घरी बी काही काम नाही म्हणून आलोय. अरे बाबा जा तू लवकर, ती परीक्षा वगैरे दे. तर अशा भागामध्ये म्हणजे सातारा, पंढरपूर, उस्मानाबाद, बीड करत करत आम्ही तेर, ढोकी, बार्शी करत आम्ही लातूरच्या शेवटचा जो रेणापूर भाग आहे तिथं जायचो. बरं. या पट्ट्यामध्ये मी पायी फिरलो होतो. हाच आपला विद्यापीठाचा, सोलापूर विद्यापीठाचा भाग सर. आणि ज्या पट्ट्यामध्ये मी ज्या माती तुडवली, त्या मातीमध्ये हेडाम अभ्यासक्रमाला लागलं. मला प्रचंड आनंद झाला. कुलगुरू प्रकाश महानवर साहेबांनी ती बातमी म्हणजे पत्र आलं मला आणि मला प्रचंड आनंद झाला की असं कधी घडेल, मी लिहिलेलं कधी अभ्यासक्रमाला लागेल, एवढ्या कॉलेजमध्ये शिकवलं जाईल असं वाटलं नव्हतं. खरं जे समीक्षक आहेत, म्हणजे वाचक आहेत, तुमच्यासारखे दिग्गज आहेत, खरंच त्याचं मूल्य झालं असं मला वाटलं. नाहीतर कधी कधी चांगलं पुस्तक सुद्धा बाजूला पडतं, परंतु जे मराठी विभाग सोलापूरचा आहे त्यांनी खरं त्याला न्याय दिला आहे. मला खूप आनंद होतो आहे की ते शिकवलं जात आहे. मगाशी तुम्ही बोलता बोलता उल्लेख केलात की डी.एडला असताना असा एक टर्निंग पॉइंट आला तुमच्या आयुष्यामध्ये की त्यांनी एक कलाटणी दिली तुमच्या आयुष्याला.
काय होता तो? सर डीएडचा मगाशी मी ते ओघामध्ये बोलून गेलो की डीएडचे 4च महिने राहिले होते आणि आईने गावावरून खरमरीत पत्र पाठवलं की तुझ्या बापाने फास घेतलाय, उद्याची उद्या दिवस मावळताना मला दिसला पाहिजेस. बर. आता ते लिहिणारा पत्र माणूस जरा एवढा शब्दसंग्रह नव्हता त्यानं, तेवढं सांगितलं की उद्या दिसला पाहिजे तू, नाही तर तुझी आई तुला दिसणार नाही. त्या पत्रानं मी हादरलो सर. अरे वडील बी गेलेत असं त्याचा फास घेतला एवढं शब्द लिहिला, पण ते वाचलेत असं लिहिलंच नव्हतं. अच्छा, ओके. आणि आई बी जाणार आहे, मग ते विद्विग्न झालो आम्ही, गावाकडे गेलो. ते मगाशी मी बोलण्यामध्ये सांगितलं की झोंबी वाचली वगैरे, परंतु आता जायचं कसं? तर युवराज पाटील म्हणून माझा मित्र आहे, म्हणजे जो गुराळ वगैरे होतं, सरपंच वगैरे, गाव कोल्हापूरचा. बर. मैत्री, विविध जाती धर्मातले मित्र एकत्र आम्ही राहायचो. आणि त्याला वाटलं अरे ह्याचा बाप गेला वाटतं. मला एका मित्राला सांगितलं, ताराचंद ढोले म्हणून माझा बारामती मित्र, जा रे त्याच्या घरी, काय झाले बघून ये. तेव्हा पत्र व्यवहार नव्हता. बरोबर. आणि मित्र संध्याकाळी आला, तर वडील होते, मी बी होतो. आम्ही जेवलो संध्याकाळी, कोंबडी बिंबडी कापली आईनं. आणि तो समजवायला आलता की मला बाजूला घेऊन सांगितलं, तुझे सगळे खर्च आम्ही करणार आहे, इथली जर शिकवत नसली तर आपण पहाटेचं पळून जाऊया. कोण करतंय कोणासाठी सर? बरोबर आहे. ही मैत्री जी आहे. तर मग ते म्हटलं अरे समजून सांगूया. आता वडिलांचे डोकं शांत झाले, वडील व्यसनी होते, गांजाचं प्रचंड व्यसन वडील करायचे, त्यामुळे परिस्थिती ढासळलेलीच होती. आईला समजून सांगितलं, आईला ते लगेच कळलं, नाही बाबा जा, 4 महिन्यासाठी जर होत असेल. आणि मग मी माझ्या मित्राने डीएड केलं सर, परत गेलो 4 महिने, मित्राने खर्च केला. प्रसंग असा कलाटणीचा, जी लोकांना आवडतंय की मी जायच्या वेळेस परत 4 महिने खर्च केलाच केला, पण जाताना माझ्या हातामध्ये खाईच्या 2 पिशव्या आणि मसवड, कोल्हापूर टू मसवडची तिकीट हातात द्यायला 10 मित्र होते. क्या बात. ह्या कॉलेजच्या मुलांना पण आवडतंय हे की मैत्री असावी तर अशी, किंवा सहारा देणारे असे बहुभाषिक बहुजातीय लोक एकत्र असले तर जगण्याचा आनंद आहे. आणि त्याच मित्रांनी एकत्र येऊन पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम केला. हो. आणि विशेष म्हणजे 25 वर्षानंतर ह्या मित्रांना मी कॉल केले, कारण मी लिहिले, संपर्क तुटला होता. पण मी खूप प्रयत्न करून, आता जरा डिजिटल युग आहे, मी शोधून काढलं, कुठं युवराज पाटील, कुठं आहे मार्कड, आम्ही ताराचंद ढोले, आम्ही सर बालगुन्हेगारांच्या हॉस्टेलमध्ये सुद्धा राहिलो. आमच्यावर अन्याय झाला, अत्याचार, रँगिंग सुद्धा झालं. कादंबरीमध्ये येईल तुम्हाला. आणि ह्या रँगिंगला सुद्धा आम्ही फाईट दिली. मग ते मित्र पुन्हा बोलूया. त्यांना नंतर कळलं की अरे हा केंद्रप्रमुख झालाय आणि ह्यानं पुस्तक लिहिले. आले माझे मित्र प्रकाशन सोहळ्याला, मला प्रचंड आनंद झाला. आता मला पुस्तकामध्ये पुस्तक संपतं जिथे तुम्हाला नोकरी लागते आणि आईला तुम्ही पेढे देता, तिथे पुस्तक संपतं. आता मला पुस्तकाच्या थोडं पुढे जायचंय. तुम्हाला नोकरी लागली, तुम्ही शिक्षक झालात, त्याच्यानंतर तुम्ही प्रिन्सिपल झालात आणि आज केंद्र प्रमुख म्हणून काम करताय. आणि त्यात सुद्धा शाळाबाह्य विद्यार्थी जे आहेत त्याच्यासाठी प्रामुख्याने काम करताय. हे काय प्रकारचं काम आहे? सर मी पालघर जिल्ह्यामधल्या मोखाडा तालुक्यामध्ये केंद्र म्हणून 12 वर्ष काम केलं. आता मी ठाणे जिल्ह्यामध्ये आलोय. परंतु तिथली जी आदिवासी समाजातली मुलं आहेत ते मोस्टली कामगार विटभट्टीसाठी भिवंडी, कल्याण या भागामध्ये यायचे. आणि मग जेव्हा शाळा व्हिजिटला आम्ही गेलो की यार एवढी का मुलं गैरहजर कशी काय एवढी, तेव्हा लक्षात यायचं दिनकर फासाळे नावाचा शिक्षक त्या आदिवासी समाजाचा खूप चांगला शिक्षक होता कम्युनिटीतला. मग आम्ही ठरवलं की नाही, आज नागू विरकरला कोणीतरी शाळेच्या प्रवाहात आणलेला, किंवा ह्या मुलांचं जगणं कधीही बदलू शकतं, आपलं आपण काम करूया, प्रामाणिकपणे काम करूया. मग आम्ही ती लिस्ट काढायचो, गाडी काढायचो आणि स्वतः विटभट्ट्यावरती जायचो, त्या मुलांच्या मालकांना भेटायचो आणि तिथं शाळेत टाकायचो. सुविधा आहे ती, हमी कार्ड दिलं ना, समजा विटभट्टीवर आई वडील इथं गेले, इथं जवळ शाळा कोणती आहे, इथं मग 4 महिने तिथं शिकू द्या, शासनानं सुविधा केलेली आहे. तर आम्ही जाणीवपूर्वक ते प्रयत्न करायचो की गेलेत का मुलं, बघावर पोचतात का, त्या शाळेमध्ये घेतलेले आहेत का, ते शिकतायत का. आणि त्या अगदी गेल्या 2-3 वर्षामध्ये पेपरला बातम्या पण आमच्या आल्या होत्या की ज्या शाळा बाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न म्हणून दिनकर फासाळे आणि अनेक शिक्षकांनी माझ्या त्या तालुक्यामधल्या मदत केली होती आम्हाला. ते काम, ते जाणीवच आहे, माझं कर्तव्य आहे ते. आजही मला जर एखाद्या सर रसाच्या समजा रस प्यायला गेलो, एखादा मुलगा दिसला तर मी त्याला विचारतो, तू शाळेत आहेस का, तू काय वय आहे तुझं. बरोबर. काल गेल्या वसई तालुक्यामध्ये होतो सर, परप्रांतीय 2 मुलं आली होती आणि ते बिर्याणी वाटत होते. त्या संवेदना माझ्या डोक्यात होत्या की नाही,
हे शाळा शिकण्याचं वय आहे यांचं 18 वर्षाचं. हम्म. यांना शाळेच्या प्रवाहात टिकवणं हे भारत देशानं कायदा केलेला आहे की बरोबर. शाळेच्या प्रवाहात आलं पाहिजे. हम्म. म्हणजे कामगार आयुक्त असतात त्याच्यामध्ये आणि यांच्या मग त्या मालकावर हे होतं, गुन्हा अटॅक दाखल होतो, होतो. गुन्हा दाखल होतो. हम्म. मी केला तो डेअरिंग सर. बर. आम्ही कळवलं, आयुक्त आले हम्म. आणि आम्ही त्या मालकाला अटक केलं. गाडी 4-5 जण आम्ही गेलो, पोलिसांची गाडी, पोलीस स्टेशन, त्यांना मालकाला पकडलं, हम्म. त्या पोरांना पकडलं, पोरांना सुधारगृहामध्ये पाठवलं हम्म. आणि मालकाला मात्र हे केलं की नका ना, त्यांना शिकू द्या, त्याचं शिकायचं वय आहे. बरोबर. तर ही धाडसानं मी काम किंवा मनापासून काम करण्याचा योग आला. अजून सुद्धा पुढं खूप करावं असं वाटतं या मुलांसाठी बर. आणि करतो आहे. अगदी आता सुद्धा शासनानं 15 जुलै ते आता म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचा शोध करून ते शाळेमध्ये टाकतायत. 30 जुलैपर्यंतचा हा जार होता. बर. आणि तुमच्यासारख्या व्यक्ती सरकारबरोबर काम करून जे शाळेच्या प्रवाहात नाही आहेत त्यांना शाळेच्या प्रवाहात, मुख्य प्रवाहात घेऊन येत आहेत. सर, खूप चांगलं काम तुमच्या हातनं होतंय. परत मला पुस्तकाकडे यायचंय. 20-25 पुरस्कार आहेत? 21 पुरस्कार आहे. 21 पुरस्कार आहेत. सगळे राज्यस्तरीय पुरस्कार आहेत. कधी वाटलेलं का की जेव्हा हे पुस्तक लिहिलं तेव्हा असे 21 पुरस्कार आपल्याला मिळतील? सर, त्याचा प्रसंग सांगतो. जेव्हा पहिल्यांदा पहिली आवृत्ती आली प्रकाशनाच्या अगोदर, जेव्हा पुस्तकं कोपऱ्यामध्ये पडले तेव्हा बायको म्हणाल्या, "मग काय करताय तुम्ही हे? असं असतं का पुस्तकाने? एवढं पुस्तक कुठं जाते आणि कोण घेईल ही?" हा मलाही पडलेला प्रश्न होता सर. बायकोला तरी पडलाच होता. तिने हे सगळं साथ दिलीच. परंतु जेव्हा याला ज्या लेखकामुळे मी इथं आलो, डॉक्टर आनंद यादवांची झोंबीनं माझ्या खूप प्रभाव आहे झोंबीचा. त्यांच्या झोंबीला भिगर होमारेचा पुरस्कार मिळाला, 15,000 रुपये. त्याच्या अगोदर असेल किती मला, तोच पुरस्कार हेडामला जेव्हा मिळाला बर तेव्हा आणि त्या व्यासपीठावर गेलो, मला प्रचंड आनंद झाला. तेव्हा मी कथाकथन बी करतो. तर आप्पासाहेब खोत नावाची खूप महाराष्ट्रामध्ये कथाकथनकार प्रसिद्ध आहेत. ETVला त्यांचे कार्यक्रम झाले, त्यांनाही त्याच वेळेस पुरस्कार होता. बर. मला माहित नव्हतं आप्पासाहेब खोत येतील वगैरे. आणि जेव्हा ते असे आम्ही बसलो बाजूला तेव्हा मला प्रचंड आनंद झाला की अरे ह्या पंक्तीला आपण आलो, ज्यांना आपण मानत होतो खूप ते. बरोबर. आणि मग अशा अनेक 21 पुरस्कार मिळाले. गुरुपौर्णिमे दिवशी आदर्श ग्रंथाचा पुरस्कार मिळाला. याही पलीकडे सर, विश्व साहित्य संमेलन दुबईला जे मुक्तसृजनच्या वतीने भरलं होतं, तिथं हेडामला सन्मानित करण्याचा योग आला. क्या बात आहे. आणि आम्ही शेतावरती, बांधावरती बसून आकाशातलं विमान पाहणारे पोरं, घोड्यावर बसून आकाशातलं विमान पाहणारे पोरं, विमानात बसून या पुस्तकामुळे दुबईला गेलो आणि त्या संमेलनामध्ये मी कथा सादर केली. माझा सन्मान सुद्धा झाला. सुंदर. मग लोक वाचायला लागले की बघूया काय हेडामध्ये, बघूया काय. मग कादवा शिवार सारखा पुरस्कार असेल, मायबाप पुरस्कार असेल, असे अनेक पुरस्कार मिळत गेले. 0 ते शिखर तक पुरस्कार जो भारत देशात नेता सुभाषचंद्र बोस यांच्या नावे दिला तो मिळाला. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये गिफ्ट युनिव्हर्सिटीचा पुरस्कार आपल्या हेडाम कादंबरीला मिळालेला. बर. हो सर. ते डॉक्टर सुधीर तारे नावाची व्यक्ती आहे, तिने ते इंग्रजी समरी बनवली आणि त्यांच्या तिकडं मित्र कोण ऑथर होता त्यांना पाठवली. त्याने ते गिफ्ट युनिव्हर्सिटीचा पुरस्कार सुद्धा ऑनलाईन मध्ये मला पाठवलेला आहे. विशेष म्हणजे रामायण महाभारतासारखी गोष्ट सर आम्ही टीव्हीच्या एवढ्या छिद्रा म्हणजे पत्रे फुटलेल्या त्या पत्र्यातून बघायचो. आमच्या घरी तर टीव्ही नव्हता, दूध वाढायला जायचो आणि मी ज्यांच्या घरी दूध वाढायचो तिथंच बसून ती रामायण महाभारत बघायचो. जेव्हा ABP माझ्यासारख्या चॅनलनं मला बोलवलं, राजू खांडेकर सर आणि त्या मॅडमनी, सोनेरी पान, तेव्हा मला आनंद झाला की अरे आपण कहा से कहा तक, की एक काळ आपल्याला टीव्ही बघायला नव्हती, आज आपण ABP माझ्यासारख्या चॅनलवरती बसलोय, आज तुमच्या सुद्धा या ब्रॉडकास्टच्या चॅनलवरती बसलोय. हे भाग्य आहे माझं सर. हा प्रवास माझा जो आहे, तुम्ही जे काय याचं निवडलं असेल तर खरंच मला एक ग्रामीण लेखक म्हणून मला प्रचंड आनंद आहे की तुम्ही हे ट्रॅक देताय मला, व्यासपीठावर बसवत. इथं दिग्गज बसलेले आहेत, विश्वास पाटील असेल, उपराकार वगैरे, हे सगळी मंडळी इथं येऊन गेले. तर आमच्यासारख्या हायजॅक करणं खरंच मोठी गोष्ट आहे. मला प्रचंड आनंद होतो. नाही, हे व्यासपीठच त्यासाठी आपण तयार केलेलं आहे की तुमच्यासारखी लोक ज्यांनी साहित्यात खूप काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारतो फक्त. आणि हे बाय द वे हे कॅमेरा बिमेरे रेकॉर्ड झाले तर ठीक आहे, मुख्य उद्देश आपण गप्पा मारण्याचा आहे. पिक्चर काही येतोय का ह्याच्यावरती? सर प्रयत्न झालाय, परंतु मी प्रशासकीय सेवेत असल्यामुळे मला काही वेळ नाही. मी त्यांना सांगितलं जो काढेल त्याला मी साईन करून परवानगी देतो. बर. पर प्रयत्न झाला आहे.
एक चांगली व्यक्ती निर्माता म्हणून तयार आहे. बर. पण त्यांचं समाधान असं आहे की चांगला दिग्दर्शक मिळाला पाहिजे. हम्म. आणि त्याच्या संदर्भामध्ये एक साताऱ्याला अंकुश गोरे म्हणून आहेत. हम्म. त्यांच्याशी मिटिंग झाली आमची की सर बरं. मला 2दा वाचली कादंबरी, हम्म. मला चित्रपट काढावासा वाटतो हम्म. आणि मी स्वतः भूमिका घेईल. हम्म. आणि मग काही दिग्दर्शक अशी त्यांची भेट झाली असेल, परंतु ते का अजून त्यांना सॅटिस्फाय झालं नाही. हम्म. त्यांना बनगरवाडीसारखा चित्रपट काढायचा, जसे अमोल पालेकरांनी काढला तसं. हम्म. बघूया काय पुढे होतंय ते. आता माझं लेखन क्षेत्र सोडून मी तिकडे जाणार नाही. बरोबर. मला अजून खूप काय लिहायचं आहे. मला अजून बरं. काही वेदना संवेदना समाजातल्या मांडायच्या हम्म. आहेत. पण झाला तर मला आनंद होईल. नक्की नक्की लवकरात लवकर यावं हीच आमची अपेक्षा आहे. आणि मगाशी ऑफ द कॅमेरा बोलता बोलता तुम्ही धनगर समाजाच्या संस्कृतीबद्दल बोलत होतात, तर त्याबद्दल थोडं आम्हाला सांगा ना. सर, धनगर समाजामधल्या अनेक कथा ज्या आहेत ते त्यांच्या धनगर ओवीतून व्यक्त होतात. बर. धनगर ओवी आणि धनगरी गीतं हम्म. ही मौखिक साहित्यच आहे. बर. बिरोबाची गीतं असतील, देवदेवतांची गीतं असतील, किंवा ज्या बायका गीतं गातात, जात्यावरती गीतं गातात. जात्यावरची ओव्या. माझी चुलती खूप चांगली गीतं गायची सर. तिची इतकं भावविश्वास असायचं की रस्त्याचा माणूस थांबायचा, अरे काय गाते, वा. भावाचं गीत, बहिणीचं गीत, हम्म. नवऱ्याचं मोठेपण. हम्म. आणि आई आणि दोघी जण दळायच्या, तेव्हा आम्ही आईच्या मांडीवर झोपलेलो असायचो. हम्म. ते खूप चुलती चांगल्या पद्धतीचं गीतं गायची. हम्म. ते सुद्धा काही ते हेडामच्या पण पुस्तकामध्ये आहेत, आलेले बरोबर आहे. ना. हेडामच्या माध्यमातून आलेले आहे. हम्म. हम्म. धनगर आता तुम्ही बघाल तर सोशल मीडियावरती ते धनगरी गीतच आहे. हम्म. आणि ते धनगरी गीत खूप गाजतंय. कुठलं हो? तर वामन कर्डक यांचं 50 वर्षापूर्वीचं गीत आहे. आणि हे धनगर समाजातली लोक आहेत, त्यांना माहित नाही माझ्यावर कॅमेरा लावलाय वगैरे काय. हा. पण ते प्रचंड आनंद घेतात सर. ते बाकीच्या भानगडीत पडत नाहीत काय. तर माझी म्हणू का, ही जे गीत आता प्रचलित होते, तर खरं मलाही गायची इच्छा आहे सर. प्लीज प्लीज. माझे वडील शाहीर होते. बर. मी त्यांच्याबरोबर ह्या समूहामध्ये पाहिलेलं आहे, गायलेलं आहे. इथे मी राजा तुला राणी म्हणू का, इथे मी राजा तुला राणी म्हणू का, ही फॅट गाडी माझी म्हणू का, ही फॅट गाडी माझी म्हणू का, मी पंपं करावं तुम्ही बाजूला सरावं, मी पंपं करावं तुम्ही बाजूला सरावं, कुणी आडवं आलं तर मी ब्रेक दाबावा, इथं मी राजा तुला राणी म्हणू का, ही फॅट गाडी माझी म्हणू का, ही फॅट गाडी माझी म्हणू का. ही जी धनगर ओवीतून त्या गीताला उचललेलं आहे, त्या 50 वर्षानंतर त्या साहित्याला ती किती आनंद घेताना दिसत आहेत मला. मी स्वतः स्टेटसला ठेवलं सर. अरे जाऊ दे, जगाचं काय चाललंय ते चालू दे. तर ती जी धनगर ओवी आहे, गजनृत्य एक मोठा प्रकार आहे जो आपल्या अगदी राष्ट्रीय 15 ऑगस्ट 26 जानेवारी लाल किल्ल्याच्या समोर सुद्धा गजनृत्य झालेलं आहे. बर. ही जी भटक्या समूहामधली लोक आहेत, ह्यांना करमणुकीला काही साधन नव्हतं. मग त्यांनी एक ढोल घेतला आणि ते गोल नाचायला लागले. मग त्यांचा एक मोरक्या असतोय, प्रचंड आनंद घेतात सर, नाचतात. आता ते कल्चर खूप आहे आमच्या मान तालुक्यामध्ये, तर खूप आहे. बरोबर. आणि आता पुन्हा तरुण त्याच्यात जायला लागले. कशाला डीजेत नाचायला पाहिजे, गाणं म्हणू, हे जे फॅट गाडी माझी म्हणू का, किती नाचतायत, आनंद घेतात ते. तर हे कल्चर आहे. किंवा जात्यावरच्या गीत ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये किती भावविश्व दडलेलं आहे. खरंय खरंय खरंय. आणि म्हणजे जसे बहिणाबाई चौधरी आहेत, ज्या शिकल्या नाहीत परंतु कवी होत्या, हे निरक्षर लोकांकडे प्रतिभा नसते असं म्हणू शकत नाही आपण. त्यांच्याकडे खूप प्रतिभा असते. ते कथानक जर गायला लागले धनगरी ओवींचं, ते वाद्य ढोल, उठू वाटत नाही. मी कधी कधी आरेवाडीच्या वगैरे जत्रेत जातो, चिंचणी मार्गाच्या यात्रेत जातो, मी रात्र ऐकत बसतो सर. मला लोक म्हणतात अरे काय शिक्षक आहे काय, अरे माझं कल्चर आहे, मला आनंद मिळतो. बरोबर बरोबर बरोबर. त्यामुळे गजनृत्य सुद्धा मी नाचतो स्वतःवर. कारण त्याच्यात आबालापासून लहानापासून मोठ्यापर्यंत नाचतात आणि आनंद घेतात ते समूह. बर. असं त्या समाजातलं कल्चर आहे. ती कल्चर जपण्याचं काम सुद्धा ते सुद्धा ह्याच्यामध्ये आलेलं आहे. बरोबर बरोबर बरोबर. त्यामुळे लोकांना आवडते ते. 5 आवृत्त्या एका प्रकाशकाकडे केल्या आणि 6वी आवृत्ती दुसऱ्या प्रकाशकाकडनं केली, असं का बरं? अगोदर पहिल्या प्रकाशकाचं मी आभार मानेल की पहिलं साहित्य स्वीकारलं म्हणून, कमीत कमी प्रकाशक तरी मिळाला म्हणून. पण जसजसं ह्या आवृत्त्या येत गेल्या, जसजसे वाचक वर्ग वाढत गेला, तसं प्रकाशकानं जे लेखकाला सपोर्ट करायचा असतो, बर, म्हणजे त्याची प्रसिद्धी म्हणा किंवा ती लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणा, समीक्षणाला देणं म्हणा, ते कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटायला. बर. आणि मग लेखक आणि प्रकाशकामधला जो गुडविल असायला पाहिजे,
ते गुडविल राहणं गरजेचं आहे. लेखकाला सतत वाटतं की अरे माझं पुस्तक अजून पुढे गेलं पाहिजे, लोक एवढे हे करतायत. हम्म. तो सपोर्ट मिळाला नाही. आणि मग मला देवा झिंजाडांचं पेन पब्लिकेशन सरांनी मला फोन केला की सर तुमचं हेडाम वाचलंय मी, प्रचंड ताकदीचं आहे. ताकदीचं आहे आणि मला दिलं तर चालेल, मी प्रकाशन काढतो. हम्म. मग मला बी वाटत होतं की नाही, अजून आपण आपलं हे साहित्य भरपूर ठिकाणी पोहोचावं. म्हणून मी देवा झिंजाडांची ती एक भाकरी तीन चुली वाचली होती. म्हटलं हो. चला, आपला समकालीन लेखक आहे हा, हा. ग्रामीण जगून आलेला लेखक आहे, हा. हा आपल्याला काहीतरी सपोर्ट कारण खरंच करता येते. आता पुस्तकांच्या खऱ्या अर्थानं आता पुस्तक लोकांपर्यंत पोहोचलं. आतापर्यंत धनगर समाजातले अधिकारी वर्ग, शिक्षक, पुन्हा आमच्या प्राथमिक विभागातले शिक्षक वगैरे यांनी खूप घेतलं ते पुस्तक. परंतु आता खऱ्या वाचकांकडे, तुमच्यासारख्या दिग्गज समीक्षकांकडे ते पोहोचतंय, याचा मला आनंद होतो. कोणतरी कॉल करतं, मोठी व्यक्ती कॉल करते. काल परवा मला मंचावरून एक निवृत्त प्राध्यापकांचा फोन आला, सर हेडाम वाचलं, 2दा रडलो मी टेटसला ठेवलं ते. अरे वा, आता खरं मला आनंद होत आहे. आणि म्हणून प्रकाशकाची बी भूमिका आहे. आणि प्रकाशकाच्या बाबतीमध्ये बरेचसे मोठे लेखक बोलतात, मला तो अधिकार नाही, अजून माझी बरीचशी पुस्तकं यायची आहेत वगैरे. पण प्रकाशकाने बी सपोर्ट लेखकांना करायला हवा. त्याचे जर साहित्य पुढे जायचं असेल, इकॉनॉमिकली सुद्धा काही गोष्टी प्रकाशकाची गोची होते. सामान्य समजा एखादा कवी यायचं आणि जेव्हा हे खर्च येताना पाहतो, पहिल्यांदा प्रकाशक जेव्हा खर्च हे बघतो तेव्हा त्याची कुचंबना होते की नको लिहायला यार, पुढं कुठून टाकायचे पैसे. आता ही माझी एक काय म्हणतो या उन्मेष होता, माझी की इच्छा होती किंवा हे करायचंच मी ठरवलं होतं आयुष्यामध्ये. मी रिटायर झालं तरी एकदा लिहिलं असतं, अशी इतकी भावना होती माझी. आणि म्हणून ती लिहिलं. अगदी 80 स्वतः सर लाखभर रुपये कर्ज काढून हे पुस्तक प्रकाशन केलं. बरोबर. ह्या काय म्हणतात त्याला, उन्मेष होता, तो व्यक्त केला मी. परत जर सामान्यांचं काय, ज्याच्याकडे खूप प्रतिभा आहे, माझ्यासारखे अनेक आहेत प्रतिभावंत, तर तो सपोर्ट करायला पाहिजे. शासन करतं, पण पहिल्याच पुस्तकाला वगैरे करतं नाही असं नाही. आणि म्हणून मला एक चांगला तगडा प्रकाशक पाहिजे होता, तो मिळाला मला आणि आता आनंद होतोय मला. जमीन आसमानाचा फरक दोन प्रकाशकांमध्ये जाणवतोय अनुभवलात. अनुभवलाय सर. हरकत नाही. आणि त्याचमुळे मला असं वाटतं की इंटरनेटवरती हे पुस्तक गाजतंय, लोक त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत, लोक त्याच्याबद्दल लिहितायत. आणि खरं सांगायचं तर हे पुस्तक माझ्याकडे होतं, आपली भेट साताऱ्याला झालेली, तुम्ही मला पुस्तक दिलेलं, पण ते तसंच राहिलं. आणि इंटरनेटवरती मी हेडाम बघितलं, हे पुस्तक माझ्याकडे आहे आणि मग ते मी शोधून काढलं आणि ते वाचून काढलं. अच्छा सर. एखादा लेखक असतो ना, तो एका पुस्तकावरती थांबत नाही, सहसा एका पुस्तकावरती थांबत नाही. असंच तुमच्या बाबतीत पण काही होतंय का? हो सर. साहित्य हा खऱ्या समाजाचा आरसा आहे आणि समाजाची बोलीभाषा, समाजातील दुःख, वेदना. आता मी कुठेतरी ट्रॅकवरती आलो. मी MA काय करायची गरज नव्हती मराठीमधून, पण साहित्य वाचण्याच्या हव्यासापायी केलं होतं सर. बरं. अगदी लग्न म्हणजे सांगायला काय मला हे वाटणार नाही. हे शिक्षणाचा वेळ मला फार भयानक होतं. D.Ed नंतर नोकरी लागली होती. पुढे B.Ed, D.Ed, MA, M.Ed करायचं नव्हतं. परंतु जे गुरुजींनी मला वसा दिला होता, तो वसा मला पूर्ण करायचा होता, की मला उच्च शिक्षित झालं पाहिजे. आणि MA ला जेव्हा मी या उपेक्षितांच्या अंतरंग असेल, ह्या कादंबऱ्या वाचल्या, तर वाटलं की ही लिहायला पाहिजे. आता खूप प्रश्न मला जाणवतात. आता मी ट्रॅकवरती आहे, मला अजून खूप लिहायचं आहे. समाजातल्या व्यथा, वेदना, संवेदना ज्या आहेत ते लिहायच्या आहेत आणि लिहावंसं वाटतंय. आणि मी ते काम सुद्धा सुरू केलेलं आहे. या प्रशासकीय व्यापातून ते थोडंसं जरी कमी पडत असलं तरी मात्र मला जे समाजाने प्रेम केलंय, मला जे वाचकाने प्रेम केलंय, मला जे उदंड शुभेच्छा दिलेल्या आहेत, ते त्याच्यासाठीच आहेत की मी जर एका सामान्य कम्युनिटीमधून येत असेल तर त्यांची दुःख वेदना कोण मांडणार, त्यांच्याकडे मागं वळून कोण पाहणार. समाजातून लोक येतात, अगदी कास्टचा फायदा पुरवतात, अधिकारी पुरवतात, अरे पण मागं वळून तो समाजाबद्दल काय. आज कित्येक समाजातल्या लोकांना आनंद होतोय की चला एक ही कल्चर तर लोकांना कळायला लागलं, कॉलेजची मुलं वाचायला लागली. ह्या मेंढरांच्या बाबतीमधलं बऱ्याच जणांना गूढ समाजातल्या सुद्धा माहित नव्हतं. सर 100 कोकरी तिकडून पळत येतात आणि 100 आया इकडून पळत येतात, सगळेच पांढरे असतात. हो. त्या आया कशा शोधतात? बरोबर. हा एका चांगल्या समीक्षकाने सांगितलं की कसं शोधतात, त्याच्यात उत्तर सापडलं मला
की त्या जेव्हा येतात हम्म. तेव्हा त्यांच्या ज्या गर्भाशयातून जो जार येतो किंवा जे द्रव पदार्थ येतो ते त्या चाटत असतात. हो. आणि आपल्याच शरीरातून आलेला हा द्रव पदार्थ त्यांच्या कोकऱ्याला लागलेला असतो. ते चाटतात, पूर्ण कोकरू चाटतात. हम्म. आणि तो गंध त्यांच्या नाकामध्ये असतो. बर. ते पळत येतात ना तेव्हा त्या अगोदर ते त्याच्या ढुंगणाला हे करतात, तोंड लावून बघतात. हे आपलंच आहे का, हा गंध आपला आहे का? तर ते एक्सेप्ट करतात. कुणाचंही कोकरू ते पाजत नाहीत. बर बर. ही किंवा या मेंढ्यांच्या बाबतीमधले आजार आहेत. ही लोक साप चावला, काय चावलं किंवा कशा पद्धतीने यांच्यावरती आजार उपचार करतात. तर हे सुद्धा या माध्यमातून आलं की अरे ही जी साधी गोष्ट नाहीये. ह्या मेंढरा आणखीन एक सर, या लोकांना एवढं आत्मभान आहे या मेंढपाळ लोकांना. मी तरी म्हणेल ते फार मोठे अभियंताच आहे ते. बर. अहो सर, वाऱ्याची दिशा बघून ठरवतात की आता पाऊस येईल का नाही येईल. विजांचा कडकडाट बघून ठरवतात आता किती वेळाने पाऊस येईल आणि किती प्रमाणात पाऊस येईल. बर. आपण मेंढर इकडून तिकडे हलवायला पाहिजे. ते किडे वगैरे उडत असतात पाऊस येण्या अगोदरच. ते हेलिकॉप्टर सारखे दिसतात. त्यांचा तो समूह बघून ती ठरवतात आज संध्याकाळी पाऊस येणार आहे. बर. आकाशातल्या चांदण्यावरून रात्री किती वाजल्या, माझे वडील असतील किंवा अनेक काही पात्र ह्याच्यामध्ये आहे, देवऋषी एक पात्र आहे ह्याच्यामध्ये, ते परफेक्ट सांगणार एवढ्या वाजल्या असतील आता. किंवा टिटवीचं ओरड नाही, कोणतं सावज आपल्यावर हल्ला करायला आलंय. टिटवी जी ओरडते, रात्रीची ओरडते समजा टिटवी, तर कोणत्या सुरामध्ये ओरडते, काय आला असेल. मग लांडगा आला असेल, वाघ आला असेल यांना खायला. कुत्र्याचं ओरडणं सुद्धा, याच्यावरनं सुद्धा ते अंदाज बांधतात. एवढं त्यांना हे नॉलेज आहे किंवा यांना अभ्यास आहे त्यांचा. ते कारण सगळ्यात महत्वाचं हेडा एका समीक्षेने लिहिलं की निसर्गाशी साधलेली लोक आहेत. म्हणजे निसर्गाचा यांचं खूप प्रेम आहे निसर्गावरती. बरोबर. ते पावसात भिजतात, त्यांना काय नाही, पावसात भिजलं तरी मेंढ्यांना चरायला होतंय, हा आनंद आहे त्यांच्या पाठीमागे. बरोबर. नाही, पण माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं नाही सर. नवीन जी कादंबरी येते आहे, ती पाझर नावाची एक कादंबरी माझी लिखाणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. बर. आणि आणखीन एक कादंबरी येते, आता सांगायला काय हरकत नाही, खरं ते रहस्य असायला हवं होतं असं मला वाटतंय. बर. परंतु आम्ही सगळ्यांनीच ऐकलेलं आहे ते. सगळ्यांना ते रहस्य आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा उतरून आपण मुंबईमध्ये येतो. हो. तर घाट माता, ती मिसिंग लिंक, या संदर्भामध्ये नुसतं नाव काढलं तर एका व्यक्तीचं नाव येतं जे साहित्यामध्ये नाही किंवा इतिहास नाही. ते म्हणजे शिंगरूपा धनगर. आणि या शिंगरूपा धनगराला न्याय द्यायचा, खरं आपल्या स्वातंत्र्याचं हुतात्मा आहे तो. आणि त्याच्या संदर्भातलं मी आता संशोधन पूर्ण केलं. आणि ऐतिहासिक कादंबरी कशी लिहावी, आपले विश्वास पाटील साहेबांना सुद्धा मी फोन केला की सर मला जरा लिहितोय, मी संशोधन केले, जरा दिशा द्या. त्यांनी सुद्धा मला दादरला बोलवलं, मी गेलो, मला मग दिशा दिली. आणि आणखीन 2-3 लेखकांचे फोन दिले की इथं हे कर, ते कर, ही कादंबरी वाच. आता ते झालंय. आता त्या संदर्भामध्ये लिखाण करायचं माझा विचार आहे. आणि खरं त्या शिंगरूपा धनगरांचा जे गोळ्या घातल्या इंग्रजांनी, आज आम्ही सुसाट जातो रेल्वे, पण त्या ज्याने हुतात्म्याने घातली त्याच्यावर एक कादंबरी लिहितो आहे. आदिवासी भागामध्ये मी काम केलेलं आहे. ज्या आदिवासी भागातल्या ज्या समाजातल्या व्यथा, वेदना, संवेदना, मुलं, तिथली समाज, तिथली संस्कृती, हे अभ्यास लिहिले. कधीतरी तेही लिहायचा विषय माझ्या डोक्यामध्ये आहे. तळघाटाच्या पायथ्याशी काही दिवस 12 वर्ष मी काढले त्या समूहामध्ये. खूप मला चांगला सपोर्ट मिळाला. तर मला वाटतं ते लिहायला पाहिजे लोक. म्हणजे जात धर्म एकच नाही, कुठलाही समूह असू द्या, परंतु त्यांच्या वेदना, म्हणजे लोकांचा आवाज पोहोचला पाहिजे. आज ह्या लोकांचा आवाज पोहोचला, त्याचा मला आनंद आहे. आणि कादंबरी क्षेत्रामध्ये, कथा क्षेत्रामध्येच लिखाण माझं पूर्ण होतंय. जसं मानदेशी माणसं आहे, तसे एक कथासंग्रह सुद्धा काही कथा लिहून पडलेल्या आहेत. आणि प्रवास चालू आहे. असाच वाचकांचा जर आशीर्वाद लाभला, वेळ मिळाली, तर निश्चित चांगलं साहित्य पुढे सुद्धा येण्याची निश्चित चिन्ह आहे सर. नाही, नक्कीच. ज्या पद्धतीने हे पुस्तक गाजतंय, मला 100% खात्री आहे की प्रत्येक पुस्तक हे तसंच गाजणार आहे. आणि शिंगरू धनगराच्या बाबतीत जे तुम्ही आता सांगितलं, तो सध्याच्या पिरियड मधला एकदम हॉट टॉपिक आहे. हो, मिसिंग लिंकला नाव द्या, मिसिंग लिंकला नाव द्या, आणि त्याच्यावरनं आंदोलनं चाललेली आहेत. तर त्या बाबतीत मला तर वाचायला आवडेलच, आणि मला 100% खात्री आहे की आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना पण वाचायला आवडेल. नक्की सर, नक्की. म्हणजे त्याचं संशोधन झालेलं आहे. आता पेन उचलणार आहे आणि लिहिणार आहे. काही लवकरात लवकर पेन उचला. हो सर, लवकरात लवकर कंप्लीट करा. आणि परत एकदा
त्या पुस्तकावर चर्चा करायला आपण दोघं जण इथे बसूया, छान गप्पा ओके मारूया. सर. आज इथे आलात, आम्हाला वेळ दिलात, पुस्तकाबद्दल भरभरून बोललात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. मराठी मूड चॅनल बद्दल खूप ऐकून होतो. तुमचं हे शाल पांघरणं आणि हे व्यक्तिमत्व मला बघायचं होतं एक दिवशी आणि काय आज योगायोग चांगला आहे की तुम्ही मला बोलवलं. माझ्यासारख्या तळागाळातल्या एका लेखकाला बोलवलं. खऱ्या अर्थानं आम्हा लेखकांना ही वाट मोकळी करून दिली. खरंच चॅनलच्या बाबतीमध्ये अनेक समाजामध्ये चर्चा आहेत, की तुम्ही सखोल एखाद्या विषयाला न्याय देता. मला न्याय दिलात, मला बोलवलं. त्याबद्दल मी लेखक म्हणून खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. सुरुवात कुठनं झाली, मध्ये कुठे आला आणि शेवट कुठे आला. एक सायकल कंप्लीट झाली. म्हणूनच आत्ता या सायकलच्या या पॉइंटवरती मी इथेच थांबतोय. परत नवीन पुस्तक, नवीन लेखक किंवा पुस्तकामध्ये काम करणारी एखादी व्यक्ती यांना घेऊन तुमच्या समोर परत येईन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.